मंदिराच्या बाहेर पडल्यावर तुम्हाला इथं दिसतो एक झेंडावरती लावलेला असा मंदिर आहे बघा. बाहेर आल्याच्यानंतर पुढंच गेल्यानंतर राम मंदिराचं हे आहे इथं. त्यामुळं राम मंदिराचं दर्शन फोटो काढू देतात का नाही माहीत नाही, पण जोपर्यंत दिसेल तोपर्यंत बघून घ्या. बघा आम्ही मंदिरात आल्यावर आहे ना आम्हाला प्रसाद पण भेटला. शेंगदाण्याच्या नाही राजगिरीच्या पट्टे, ते शेंगदा मस्त दर्शन झालं आणि पट्ट्या पण भेटल्या. हे आमचे मामा, हे आमचा भाऊ, हे आमचे लहाने मोठे मामा, हे तर असतोच. हे आमचे नवीन मेंबर दाजी, हे आमचे मोठे बंधू आणि आमचा बी ट्रॅव्हलचा मेंबर तिकडं बिझी आहे. त्याचं एकट्याचंच चालत आहे. लय अवघड आहे. आम्हाला हे केलं त्यांनी, सोडून दिलं. समोर आल्यानंतर परत महादेवाचं मंदिर, हरेश्वर मंदिर. बेल वाजून पुढे गेलो. फोटो काढण्यात मनाई असणार त्यामुळं कॅमेरा बंद करतो. परत बाहेर आल्यानंतर दाखवतो. महादेवाचं दर्शन करून बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर तर लगेच आमचे मामान बंधू ते तर दमून गेले. काय झालं? दमून गेले ते. त्यांचा पर्सनल फोटोग्राफी चालली. चला बघत राहा व्हिडिओ आमचे. कॉन्फिडन्स कसा कमी करायचा हे ह्या माणसाकडून शिकून घ्यायचं. मी व्हिडिओ चालू करून राहिलो. काय म्हणलं तो आता? सध्या जिरलेली आपल्या या भाऊच्या वाक्याला मी बोर झालेलं आहे. तुम्ही तर बोर होणारच. घ्या आता धकून आम्हाला. जिरू जिरू जिरते. अरे हे मंदिर आता दाखवतो. इथं जातो दर्शनाला. आम्ही खूप मोठी रिस्क घेतोय. बोर्ड वाचून पण आम्ही मोबाईल बाहेर काढलेले. अशा प्रकारे आमचं दर्शन झालं सगळं. आता आम्ही तुम्हाला बाहेर गेल्यावर आहे ना, बाहेरचा परत व्हिडिओ तर अगोदर एक देऊच्या मंदिरावरती झालेला आहे आमचा. पण योगायोग आज आला आहे. आमचे मामा, आमचे भाऊ सगळेजण आलेले, त्यामुळं आम्ही आलो आहे दर्शनाला. आता त्याच्यानंतर परत घाटावरचं दाखवतो. बी ट्रॅव्हलचा मेंबर बघा. तुम्हाला सांगितलं ना, त्याचा पर्सनल आहे ना चॅनल चालू करून राहिला. त्यामुळे त्याच्या क्लिप त्याच्या काढणं चालू आहे. हे बघा एकाचा हसा बघा. भावाने मोबाईल घेतला नवीन, त्यामुळे भावाची हवा आहे जरा. बघा बघा काय झाला ते? सिनेमॅटिक. कोण कोण? सिनेमॅटोग्राफर. सिनेमॅटोक नाही, सिनेमॅटिक. सिनेमॅटोग्राफरच म्हणते भाऊ. बरं सांगा आता. याच्यासोबत आम्ही तरकटीला जिंकू शकत नाही, कारण त्याचा तो मेन गुणधर्म आहे. त्यामुळं आम्हाला हाच म्हणावं लागतंय. मामा काय, मामा लय जेवले तर मामा, त्यामुळे मामाला काय व्हायलंय शब्द निघाला मामाचे. कंटाळून गेल्यात. दाजी कसं वाटतं मंदिरात येऊन?
की आवाज त्या मोबाईल पर्यंत गेला पाहिजे असं तरी बोला. मोबाईल पुरता तरी निदा. असं तर काही शब्द निघत नाही तुमचा. कोणाला बोलायला असं इकडे रे. लाजू नको बोल. लाजू नको बोल. ते म्हणजे लपू राहिला कॅमेऱ्यापासून. हे बघा आता हे कसा बोलत. बोला काय बोला काय बोलायचं. अरे तुला कसं वाटतं मंदिरात? मंदिरात येऊन एकदम भारी वाटतं. इथं एकदम भारी, एकदम ओके. मध्ये तुम्ही पण या, फॅमिली सोबत या. ओके मध्ये म्हणजे काही तर का जेवा घेवाला ना याचं काय ऐकू नका. इथं देवदर्शनासाठी या. असे मेंबर आहे आम्हाला. याचं पहा हे बघा बी ट्रॅव्हल्सचं बघा. याचं आम्ही आमच्या व्हिडिओपेक्षा जास्त इंट्रोडक्शन याच्या चॅनलचं देऊ राहिलो. बी ट्रॅव्हल्स आय डीला फॉलो करा, सबस्क्राईब करा. बस तो बघा तो म्हणतो का? तो नुसतं धन्यवाद म्हणतो. तो म्हणत नाही अतुल माळी 6391ला जाऊन सर्च करा, यूट्यूबवरती जाऊन मग चॅनलला फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा असं काय म्हणतो का? बघा तर याला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ नाही केले तरी चालेल. तिथून बाहेर आल्यावर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर चाललो आम्ही इंद्रायणी नदीच्या घाटावर. चला इथं ज्या वेळेस पालखी आषाढी वारीला निघते ना तर ती पालखी जी असते ती इथं या शेडमध्ये ठेवण्यात आलेली आहे. तर संस्थेची ॲम्ब्युलन्स पण आहे एमर्जन्सी वापरण्याकरता. इकडं बघा, इकडं मला वाटतं भक्तनिवास आहे. जर कोणी आलं तर मुक्कामी राहायला सोय असेल. या घाटावर पण आमचा व्हिडिओ आधी एक झालेला आहे, पण तरी पण आम्ही पांचेटवानी परत दुसरा व्हिडिओ बनवणार आहे घाटावरती. कारण आमच्या सगळं आमचे मामा, आमचे मोठे बंधू, आमचा मावस बंधू आणि आमचे जे ब्लॉग मेंबर आहे दोघं जण ते तर ऑलरेडी ब्लॉगमध्ये आलेलेच आहे. चला पण हे पण व्हिडिओ इंटरेस्टेड राहणार. शब्द बोलता येणार कारण आम्ही व्हिडिओ बनवतच विसरून गेलो. बरेच दिवस झाले आम्ही व्हिडिओ सोडलेलेच नाही, त्यामुळे आम्हाला बोलताच यायला गेलं. इंट्रो काय रे काय बोलायचं होतं मीच विसरून गेलो. आता जाऊ दे त्याच्या. हां सॉरी. हा पण व्हिडिओ इंटरेस्टिंग राहणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला आम्ही गाथा मंदिर देव परिसरातलं सगळं काहीच दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही आम्ही आलो घाटावर. हे नदीला भरपूर पाणी, पावाची तर भरपूर इच्छा आहे पण सोबत कपडे आणलेले नाही त्यामुळे आम्ही काय पावणार नाही. बघून घ्या. ज्याला कामं नाही ते पण मस्त इकडे मनसोक्त असे फिरायला येतात. आम्हाला पण आज काम नव्हतं म्हणून आम्ही पण मनसोक्त आलो. आणि मी व्हिडिओ करतो म्हणून मला पब्लिक हसते. आमचेच मामा आम्हाला हसू राहिले. आमचे बघा सर्वात मोठे मामा आहे पण दिसायलाच बारीक आहे. इकडे बघा आमचे लहाने मामा, आमचे लहाने मामा हे आमचे लहाने मामा हे माझ्यापेक्षा मोठे. मी समोर आहे म्हणून माझी आयडी आता दिसते. मी मागं गेलो की मी त्यांच्यापेक्षा लहान आहे. तर चला बनून राहा शेवटपर्यंत. परत गाथा मंदिरकडे गेल्यानंतर दुसरा व्हिडिओ बनवतो. यांना वाटतं नदीत पाय धुतल्याने आमचे पाप धुतले जाणार आहे पण असं काही नसतं. दाजी तोंड धुवून राहिले. ते नारळ आलं तेवढा नारळ घ्या इकडे सोलून तरी खाऊ. अरे तू कधी सुधारणार? तू क्लास लावणं फायद्याच नाही झाले ते. हा कसे फोटो काढले दाखव रे. झूम कर जरा. झूम कर. हा हे बघा हे बघा थांबा थांबा इकडे इकडे. हे बघा इथपर्यंत ठीक आहे. आता ही बाई आली ही काय घ्यायची गरज आहे का? जरा वेळ थांबायचं. AI मध्ये रिमूव्ह करीन भाऊ, काय टेन्शन घेऊ. अरे काय हे आहे. तर मित्रांनो आम्ही आलो जिथं तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले या ठिकाणावरती. या ठिकाणाचा पण परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहे. आज तो वृक्ष आहे श्री नांदुरकी वृक्ष असं सांग.
काम चालू आहे इकडं भक्त निवास बघून घ्या. चला इथनं आल्यानंतर आलो का आता मंदिर या परिसरात. तर आता मंदिर पण मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये. तर मंदिराच्या आतमध्ये मोबाईलमध्ये फोटो काढण्यास मनाई आहे, त्यामुळं काय आतमधलं काय मी तुम्हाला दाखवू शकत नाही. त्यामुळं बाहेरनं जे काय दिसेल ते तुम्ही बघा. याला गाथा मंदिर का म्हणतात, तरी तर पूर्ण भिंतीवरती ना मार्बलमध्ये तुकाराम महाराजांनी लिहिलेली गाथा पूर्ण याच्यावरती मार्बलमध्ये लिहिलेली आहे. त्यामुळे या मंदिराचं कदाचित गाथा मंदिर असं नाव देण्यात आलेलं असावं. तरी पण मी चुपचाप व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतोय. बघा मित्रांनो, पाहू शकता इथं आहे ना भंडारा डोंगरावरती आलेला मी. इथं मंदिराचं छानसं असं एकदम कलाकृतीचं काम सुरू आहे. शिल्पलेख ज्याला आपण म्हणतो ते. इथं जुनं मंदिर आहे, हे जुनं मंदिर आहे. आता नवीन आकृती मंदिराची चालू आहे तयार करण्याची. भाविक भक्त पण भरपूर असे दर्शनासाठी येतात इकडे. बघा ग्रुपच्या ग्रुप असते. कधीतरी आळंदी इकडे आल्यानंतर इथं पण भेट द्या, जेणेकरून तुम्हाला पण फिरल्यासारखं वाटेल. तर तुम्ही बघितलं आज आम्ही कुठं कुठं गेलेलो आहे. आम्ही खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला, कारण आमच्या कामामुळं आम्हाला सुट्टी मिळत नव्हती. त्यामुळे आम्ही जरा व्हिडिओ टाकण्याचे प्रयत्न करत होतो, पण आम्हाला वेळच मिळाला नाही. पण आज जरा मी वेळ मिळाल्यामुळं केला. कसं तरी शूट. जरा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.